हाय हॅलो नमस्कार. कशात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान भरभराटीचा जाऊ दे हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या छान अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मी तुमच्याशी एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलणार आहे आणि ही गोष्ट ऐकल्यावर तुमचं आयुष्य खरंच बदलू शकतं. तर बघा, मी आता घरातली कामं करते आणि तुम्हीसुद्धा रोज असंच करता ना? तर सकाळी उठायचं, घर आवरायचं, स्वयंपाक करायचा, हे सगळं करता करता आपलं मन कुठेतरी हरवलेलं असतं. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की हीच वेळ, हेच क्षण माझं तुमचं आयुष्य बदलण्यासाठी सगळ्यात पॉवरफुल आहेत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, म्हणजेच या व्हिडिओमधूनच तुम्हाला नक्कीच वेगळं आणि चांगलं शिकायला मिळेल. तर चला, तर जास्त वेळ न घालवता आपण आयुष्यावर थोडंसं बोलू. चला. तर घरातली कामं करत करतच मी आज तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि ते सुद्धा इतक्या छान विषयावर आणि छान असा मी विषय घेऊन आले, तो म्हणजे आपल्या आयुष्य बदलेल, नक्कीच बदलेल जर तुम्ही ह्या गोष्टी माझ्या सगळ्या फॉलो केल्या तर. आणि खरंच हे सत्य आहे, त्याच्यामुळे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या की जेणेकरून आपल्या सगळ्यांचाच फायदा होईल. आणि मला असं वाटतं खरंच तुमच्याशी हे शेअर करावं, त्याच्यामुळं हा मी व्हिडिओ बनवला. तर नुसतंच मी तुमच्याशी बोलत राहिली असते ना तर तुम्हाला सुद्धा कंटाळा आला असता. त्याच्यामुळे मी म्हटलं चला कामं करत करत तुमच्याशी बोलावं, म्हणजे तुम्ही सुद्धा कंटाळा तुम्हाला येणार नाही, बघताना छान वाटेल आणि सगळं काही मी तुमच्याशी शेअर करू शकेल. सांगण्याचं तात्पर्य काय की आपण कुठल्या विचारात असतो किंवा कुठलेही काही काम नाही झालं की निगेटिव्ह बोलणं, कुठलंही आपल्या घरामध्ये क्लेश भांडणं होणं, तर ह्याच्या मागे आपलाच हात असतो. आपण जे बोलतो ना ते सगळं काही होत असतं, म्हणजेच त्या गोष्टी घडत असतात. तर आपलं आयुष्य हे सगळं घडवण्याच्या मागे आपलाच हात असतो, म्हणजेच युनिवर्स म्हणजे काय हे तुम्हाला प्रश्नच पडला असेल. काही जणांना माहिती असेल, माझ्या ताईंना मैत्रिणींना ह्या बाबतीत माहितीच असेल किंवा कोणाला माहितीसुद्धा नसेल. त्याच्यामुळे मी नक्कीच युनिवर्स म्हणजे नक्की काय असतं हे सांगणार आहे. तर सर्वात आधी युनिवर्स म्हणजे फक्त आकाश, तारे, ग्रह नाही, तर युनिवर्स म्हणजे एक शक्ती आहे, ब्रह्मांड आहे, जे आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला आहे. आपण जे विचार करतो, जे बोलतो, जे फील करतो ते युनिवर्स ऐकत असतो. तुम्ही कधी असं अनुभवलं आहे का की एखादी गोष्ट मनात आली आणि ती खरंच घडली, किंवा तुम्ही एखाद्या माणसाचा विचार केला आणि लगेचच त्यांचा फोन आला, तर आपण बोलतो हे अचानक कसं काय घडलं? म्हणजे हे युनिवर्सचं काम आहे. आपण जे एनर्जी बाहेर पाठवतो ती युनिवर्स तीच एनर्जी आपल्याला परत देते. यालाच म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन, म्हणजेच आकर्षणाचा नियम. तर आता मला सांगा, सकाळी उठल्यावर तुमचा पहिला विचार काय असतो? बऱ्याच जणांना विचार हा असतो, आज पण खूप काम आहे, पैसे कमी आहेत, कोणाला माझी काळजी नाही, हे विचार येतात. हे स्वाभाविक आहे, पण हेच विचार आपलं आयुष्य खाली ओढतात. मग काय करायचं? तर सर्वात आधी निगेटिव्ह बोलणं बंद करायचं. कितीही परिस्थिती वाईट असली किंवा दुःख, क्लेश काही असलं ना तरीसुद्धा आपण पॉझिटिव्ह राहायचं, पॉझिटिव्ह बोलायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्ह हे आपल्या आयुष्यामधून हा शब्द काढून टाकायचा. पॉझिटिव्ह जर राहिलं तर सगळं काही पॉझिटिव्ह होतं. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युनिवर्सशी बोलायचं कसं? खूप जण म्हणतात की मी मागितलं पण मला काहीच मिळत नाही. कारण एकच चूक होते, आपण युनिवर्सला म्हणतो मला पैसे हवेत, मला सुख हवं आहे, हे चुकीचं आहे. तर युनिवर्सला नेहमी आपल्याला सर्व आधीच मिळाले असं सांगायचं, म्हणजे असं म्हणायचं मी खुश आहे, माझ्याकडे सगळं आहे, माझं आयुष्य खूप सुंदर आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, माझ्याकडे पैसा भरभराटीने येतो आहे. म्हणजेच तुम्हाला ज्या गोष्टींची कमतरता आहे, तुम्हाला दुःख आहे, तर ते गोष्ट दुःख न मानता जे तुम्हाला हवं आहे ते मला मिळालं आहे असं तुम्ही सतत बोलायचं आहे. हे खोटं वाटेल सुरुवातीला, पण हेच सत्य आहे.
जेव्हा तुम्ही असं फील करायला लागेल ना, म्हणजे जेव्हा तुम्ही हे सगळं काही बोलायला लागताल ना, तेव्हा हे सगळं काही युनिवर्स आपलं सगळ्या गोष्टी सत्य बनवतात. तर आता सगळ्यात महत्त्वाचं मी सांगते, रोज झोपण्यापूर्वी 5 मिनिटे डोळे मिटा आणि मनात म्हणा, आभारी आहे युनिवर्स, म्हणजेच थँक्यू युनिवर्स, माझं आयुष्य खूप सुंदर आहे, मला जे हवं आहे ते मला मिळत आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, खूप भरभराटीने पैसा येतो आहे, घरामध्ये खूप छान छान चांगलं घडतं आहे. तर जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्ही बोलायचं आहे. म्हणजेच आपल्याकडे जे आहे त्याबद्दल युनिवर्सचे आभार मानायचे आहे. हे युनिवर्सला सगळ्यात जास्त आवडतं. जेव्हा तुम्ही आभार मानता तेव्हाच युनिवर्स म्हणतं की हिला अजून द्यावं. आणि जेव्हा तुम्ही तक्रार करता की माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे किंवा निगेटिव्ह बोलता, तर मग युनिवर्स म्हणतं की हिला अजून निगेटिव्हच देऊया, आणखीच ते तक्रार करते तर आणखीच तक्रारीच देऊया, मग ते आपलं कामं करत नाही. त्याच्यामुळे निगेटिव्ह सर्वात आधी बोलणं बंद करायचं आहे आणि सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह बोलायच्या आहे, म्हणजे त्या पॉझिटिव्ह घडतात. आणि आपल्या आयुष्यात हे घडून गेलेलं आहे, घडून झालेलं आहे असं बोलायचं आहे. मला पाहिजे असं नाही बोलायचं आहे, मला मिळालं आहे, सगळं काही माझं आयुष्य खूप छान चाललं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह जेवढं बोलताल तेवढं सगळं काही आपल्या आयुष्यामध्ये सगळं चांगलंच चांगलं होणार आहे. किंवा आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी लागतात, ज्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे, ते सगळ्या गोष्टी मनामध्ये एक विचार करायचा आणि एका कागदावर संध्याकाळी किंवा कुठल्याही एका टायमामध्ये आपण आहे ना शांत जागेत बसायचं आणि एका कागदावर सगळ्या आपल्या इच्छा लिहून काढायच्या आणि नक्कीच त्या सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील, सगळं काही पॉझिटिव्ह घडायला लागेल. त्यामुळे ही सुद्धा कल्पना तुम्ही बघा करून खूप आपल्या आयुष्यात बदल घडवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रोज सकाळी उठल्यावर एक पॉझिटिव्ह विचार करा. रोज रात्री झोपताना ही गोष्ट एक म्हणा ज्याबद्दल तुम्ही आनंदी आहात. रोज एक वेळा स्वतःला म्हणा की मी ठीक आहे, मी पुरेशी आहे, मी सुंदर आहे आणि माझं आरोग्य, माझ्या घरातल्यांचं आरोग्य खूप हेल्दी आहे, छान आहे, सगळे काही व्यवस्थित चाललेलं आहे, सुखी संसार चाललेला आहे, माझ्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाही आहे. म्हणजे जेव्हा आपण पॉझिटिव्ह होतो ना, तेव्हा आयुष्यात चांगल्या गोष्टी येतात. तर खरंच सगळं काही छान होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या स्वतःला खूप छान असं व्यवस्थित राहायचं. म्हणजे आपण खूप छान छान कपडे घालायचे, म्हणजे जे घरात घालतात ना ते सुद्धा कपडे खूप छान असावेत, फाटके तुटके चुरगळलेले असे नसावेत. म्हणजे आपण फाटके तर घालत नाही, पण खूप छान असे आपण सुंदर आपण राहायचे. आपण तयारी स्वतः छान करायचं, आपल्या स्वतःला आपण छान दिसण्यासाठी खूप सुंदर राहायचं, जेणेकरून आपण आपल्या स्वतःच्या मनाला बघा एकदा विचार करून, खूप आपण छान दिसतोय, आपण सजलोय तर आपल्याला पण छान वाटतं. तसंच घराचं सुद्धा आहे. आपण घराला एखादी जसं सजवतो किंवा आपण घराला जसं ज्या प्रकारे मनापासून करतो तर आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते, घरामध्ये सुख शांती भरभराट येते. त्याच्यामागे खरंच हे खूप छान महत्त्वाचं आहे. आपल्याला सुद्धा आपण सुंदर दिसणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच आपण हे सर्व स्वतःसाठी करायचं आहे, आपल्याला दुसऱ्यासाठी नव्हे, तर आपल्याला छान वाटावं म्हणून आपण राहायचं आहे. आपल्याला छान ठेवलं, आपण सुंदर राहिलो तर हे सगळं काही पॉझिटिव्ह घडतं, युनिवर्सला सुद्धा आवडतं. तर बघा, आपण रोज किती वेळा निगेटिव्ह बोलत असतो हे आपल्याला कधी कळतच नाही, पण आपले शब्द आपले मन ऐकत असतो, युनिवर्स ऐकत असतो, आपली मुले ऐकतात. म्हणून शब्द बदला, आयुष्य नक्कीच आपले बदलेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोज 5 मिनटं शांत बसा, TV मोबाईल बाजूला बंद करून ठेवा, फक्त शांतता हवी. आणि या 5 मिनटात युनिवर्स तुमच्याशी बोलतो आणि ते आपल्या प्रश्नांची सगळ्यांची उत्तरं शांतपणे देत असतात. तर युनिवर्स खरंच नक्की आहे, हे खरंच आपल्या आजूबाजूला असतं आणि आपल्या सगळ्या गोष्टीत आयुष्यामध्ये चांगलं होण्यासाठी आहे ना, खरंच युनिवर्सचा खूप फायदा होतो. तर खरंच हे सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे युनिवर्स आहे. त्यांना तुम्ही खरंच मागा
आपलं घर हे फक्त चार भिंती नाही, तर घरात जी एनर्जी असते ना ती आपल्या मनावर, आपल्या शरीरावर, आपल्या दिवसावर खूप मोठा परिणाम त्याचा होत असतो. घरात भांडणं होत असेल किंवा ओरडणं असेल, नकारात्मक बोलणं असेल, तर ते आपण घराबाहेर गेलो तरी ती एनर्जी आपल्यासोबतच येत असते. म्हणून घरात पॉझिटिव्ह एनर्जी आणणं हे खूप गरजेचं असते. त्यामुळे मी सांगते की हे खूप सोपं आहे. ह्या 3 गोष्टी तुम्ही नक्कीच करा. तर पहिली गोष्ट, सकाळी उठल्यावर धन्यवाद म्हणा. तर आधी स्वतःला, स्वतःच्या दिवसाला म्हणा, आजचा माझा एक नवीन दिवस आला आहे आणि तो दिवस खूप छान जाणार आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू देवा, हे माझ्या जीवनामध्ये खूप चांगलं घडतं आहे. माझं आयुष्य खूप सुंदर बनवण्याबद्दल थँक्यू म्हणायचं आहे, आभार मानायचे आहे. तर मंडळी, आज आपण बघितलं की युनिवर्सची शक्ती काय आहे, निगेटिव्ह विचार कसे दूर करायचे, युनिवर्सशी कसं बोलायचं, तर ते किती महत्त्वाचं आहे. हे सगळं करायला ₹1 लागत नाही, फक्त मन लागतं. तर चला, व्हिडिओचा मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मला जे काय म्हणायचं आहे ते आय होप तुमच्यापर्यंत नक्कीच पोचलं असेल, नक्कीच तुम्हाला समजलं असेल. तर चला, पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.